तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या शेतकी खरेदी विक्री संग्रामपूर येथे पार पडलेल्या निवडणुकीत आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या परिवर्तन पॅनलला तालुक्यातील जनतेने भरभरून साथ दिली व परिवर्तन पॅनलच्या 15 पैकी 14 जागेवरील संचालकांना निवडून देत शेतकी खरेदी विक्री संचालकांच्या माध्यमातून शेतकी खरेदी विक्री संग्रामपूरचे नवे अध्यक्ष विश्वासराव वरणकार यांच्यावर 23 जून 2025 रोजी अध्यक्षाची धुरा सोपवण्यात आली। दरम्यान राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड नाफेड तसेच राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यामार्फत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी आहे आणि पोर्टलवर नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किमतीकरिता सरकार वचनबद्ध आहे। शेतकऱ्यांची पोर्टल नोंदणी ही थेट किंवा प्राथमिक कृषी पतसंस्थाद्वारे केली जाऊ शकते। शेतकऱ्यांचे पैसे कोणतीही एजन्सीशिवाय त्यांच्या लिंक केलेल्या बँक खात्यात नाफेडद्वारे दिले जातात। 16 जानेवारी 2026 पर्यंत संग्रामपूर शेतकी खरेदी विक्रीमध्ये 1958 शेतकऱ्यांनी नोंदणी करत त्यापैकी 406 शेतकऱ्यांनी एकूण 7370 क्विंटल सोयाबीनची मापणी झाली असून सदर शेतकऱ्यांच्या खात्यात ही प्रणाली ॲपद्वारे पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। शेतकी खरेदी विक्री संग्रामपूर माननीय आमदार श्रीयुत डॉक्टर संजयजी कुटे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलने आमचे 15 पैकी 14 संचालक निवडून आलेले आहेत आणि 23/6/2025 रोजी मला अध्यक्षपदाचा पदभार देण्यात आला आणि तेव्हापासून सुरुवातीला ज्वारीची खरेदी झाली। ज्वारीची खरेदी सुरळीत पार पडली। तिथंच गोडाऊन असल्यामुळे सर्व घट वगैरे किंवा नैसर्गिक घट कोणती आली नाही। नंतरच्या काळामध्ये आता सोयाबीनची खरेदी आली। सोयाबीनच्या खरेदीमध्ये नाफेडनी काय केलं की ही समृद्धी ॲपच्या माध्यमातून जो आधीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे सातबारे वगैरे जवळच्या लोकांचे लावल्या जात होते असं त्यांचा ओरड होती शेतकऱ्यांची। तर मी अध्यक्ष असताना मलाही लोक म्हणत होते की आता सातबाऱ्याचं नंबरिंग वगैरे व्यवस्थित करा, परंतु ही समृद्धी ॲप आल्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांना न्याय मिळाला। ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला नोंदणी केली त्याच नंबरात त्याची सिरियल नंबरनं 1958 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि ही खरेदी नोंदणी झाल्यानंतर त्यांना लगेच आम्ही शॅम्पलसाठी त्यांना शॅम्पल मागवला। नाफेडने आम्हाला ग्रेडर दिला। त्या ग्रेडर दिल्यामुळे त्या ग्रेडिंगमुळे चांगला माल शेतकऱ्याचा जो होईल तो शेतकऱ्याचा जास्तीत जास्त माल जाण्यासाठी आम्ही पण संचालक मंडळाच्या वतीनं सर्व प्रयत्न केले आणि 16/1/2026 रोजी म्हणजे पर्यंत 7370 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली। एकंदरीत 406 शेतकऱ्यांनी इथं सोयाबीन मापलेलं आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांना जे मॅसेज आहेत ते सर्व सोडण्यात आलेले आहेत। परंतु बाहेरच मार्केटला भाव वाढल्यामुळे आता सध्या जे खरेदी आहे सोयाबीनची थोडी मंदावलेली आहे। तर अशा पद्धतीनं हा सर्व सोयाबीनचा वृत्तांत मी सांगितलाच। आता आमच्या संस्थेमध्ये आज 4 कर्मचारी जे आहेत ते परमनंट आहेत आणि डेली वेजेसवर आम्ही दोन कर्मचारी आहेत। या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मी अध्यक्ष असताना 23/6 पर्यंत त्यांचे पगार देण्यासाठी संस्थेमध्ये पैसा नव्हता, परंतु जे थांबलेले पैसे आहेत नाफेडकडे, गोडाऊन भाडे आहेत, हे सर्व आम्ही एकत्रित करता सर्व जे प्रलंबित जे मुद्दे होते ते मार्गी लावून व्यवस्थापक मंगेश दाळे आणि मी आणि संचालक मंडळाच्या साथीने आणि आमदार साहेबाच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे सूचनेमुळे हे सर्व जे प्रलंबित कामे आहेत ते मार्गी लागले आणि आमच्या संस्थेचे 30 लाख रुपये नाफेडकडे आहेत। गोडाऊनचे भाडे वगैरे याच्यापोटी आम्हाला 7 ते 8 लाख रुपये मिळणार आहेत आणि TDSच्या माध्यमातून आम्हाला 7.5 लाख रुपयाचं ते पण योगदान होणार आहे। तर एकंदरीत एक चांगल्या स्थितीमध्ये खरेदी विक्री या सर्व संचालक मंडळाच्या आणि आमदार साहेबाच्या वतीनं सर्व आलेली आहे आणि आता आम्ही हे केल्यामुळे हे सर्व कामं करत असताना आम्हालाही आनंद येत आहे। शेतकऱ्यांचा कोणत्याच प्रकारचा रोष नाही आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम इथून या खरेदी विक्रीच्या माध्यमातून झालं असं लोक येऊन आजूबाजूला कुजबूज सर्व एक चांगली आहे। त्याच्यामुळे एक समाधानकारक पाऊल आम्ही टाकल्यामुळे आता या संस्थेचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनची काही रिपेअरिंग करणं आहे, त्यासाठी आम्हाला आता एक उत्पन्न म्हणून या खरेदी विक्रीमध्ये उत्पन्नाचं साधन उभं करण्यासाठी एक शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून काही व्यापारी गाळे काढण्याचा आमचा एक मानस आहे आणि तो आम्ही आता पूर्णत्वास नेऊ। आमदार संजय कुटे यांच्या माध्यमातून आम्हाला जे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते त्याच्यामुळे आमचे
कामं सुलभ होत आहेत. आणि सोयाबीनच्या खरेदी बाबतीत सांगताना असा एक सर्वे होता की बा सोयाबीनच्या खरेदीमध्ये काही नैसर्गिक घट येत होती, 50 क्विंटल 100 क्विंटल काय जे असेल ते. परंतु आम्ही ते मागच्या जे काही विषय आहेत किंवा घट येण्याचे कारणं शोधले, ते सर्व आम्ही त्याच्यावर अंकुश ठेवून जातीने लक्ष देऊन सर्व संचालक मंडळ जागरूक असल्यामुळे आणि कर्मचारी लोकांच्या सर्व साथीने आमच्या संस्थेला आज रोजी कोणत्याच प्रकारची घट किंवा आम्हाला बाहेरून कोणतं काही म्हणजे देण्याची आवश्यकता नाही आणि संस्थेचा कोणता म्हणजे भुर्दड या सोयाबीन पोटी आम्हाला आता लागत नाही आहे.